देवा, पोरांका सुखी ठेव रे बाबा. त्यांका कधी कशाचं कमी काय पडू देऊ नकोस. चल गौरी, निघताय मी, तुम्ही जेवून घ्या, नाही तर घरचा रेडिओ खरखर लागेल. आजी जेवून जा ना. आजी तू बस, मी लगेच वाढते. अगो पण आजी, या घरात पहिल्यांदा स्वयंपाक केलाय ना मी, प्लीज जेवून जा. मी सांगते ना बाबांना, बस. बाबा जेवण तयार आहे, वाढू ना. आणि आजी कुठे आहेत? तू थांब, मी बोलून आणतो. रे अगो मस्त झाली आहे भाजी. हा, कशी केलीस गो? फोडणी कसली घातलीस आणि मसाले खायचे? अगं मी तिथल्या पद्धतीने फोडणी दिली. अम्माजींनी शिकवली होती ना, तशीच केली आहे भाजी. रुकी, हम देखते हैं. सच में गौरी जी, ये सब्जी तो बिल्कुल अम्मा की सब्जी ऐसी बनी है. हमें ऐसा लग रहा है जैसे हम बनारस के घर में बैठ के निवाला खा रहे हैं. आजी अगं, अम्माजींकडून खूप काही शिकले मी. खूपदा सांभाळून घेतलं त्यांनी मला. म्हणजे मला जमलं नाही ना की त्या चिडायच्या, अनेकदा रागवायच्या सुद्धा, पण कौतुकही करायच्या. म्हणायचं किती लवकर शिकलीस तू. माझी बर्फी विचारत आजी अगं, म्हणजे अम्माजी रागीट आहेत, पण मनानं खूप चांगले आहेत. म्हणजे जसं मी त्यांच्याकडच्या पद्धती समजून घेतल्या, शिकून घेतल्या ना, तसंच त्यांनी सुद्धा आपल्याकडच्या पद्धती शिकून घेतल्या. तुला माहिती आजी, एकदा ना त्यांनी चौबे काकांना फोनवर रेसिपी विचारून माझ्यासाठी वडापाव बनवला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो,
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.